महाराष्ट्राला किल्ल्यांची भूमी म्हणतात. आणि हे काही उगाच म्हटलेलं नाहीये, हे खरं आहे. तुम्ही विचार करा, महाराष्ट्राचा इतिहास किंवा अगदी भूगोल जरी बघितला तरी तो या किल्ल्यांशिवाय अपूर्णच वाटतो. हे किल्ले म्हणजे जणू काही आपल्या अस्मितेचे मूक प्रहरी आहेत, जे आजही तितक्याच अभिमानाने उभे आहेत. आणि ह्या सगळ्यामागे होती छत्रपती शिवाजी महाराजांची एक जबरदस्त दूरदृष्टी. त्यांनी स्वराज्य स्थापन केलं, म्हणजे रयतेचं राज्य, आपलं स्वतःचं राज्य. आणि त्यांना हे अगदी पक्क माहीत होतं की सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे किल्ले हेच स्वराज्याचे खरे संरक्षक ठरू शकतात. का? कारण हीच ती ठिकाणं होती जी गनिमी काव्यासाठी आणि संरक्षणासाठी अगदी योग्य होती. म्हणजे असं समजा की प्रत्येक किल्ला हा स्वराज्याच्या पायातला एक एक मजबूत दगड होता. राज्याचे मानबिंदू, स्वराज्याचे प्रमुख किल्ल्यांची सफर. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रात शेकडो किल्ले आहेत आणि प्रत्येकाचा स्वतःचा एक गौरवशाली इतिहास आहे. पण आज आपण त्यापैकी काही निवडक पण अत्यंत महत्त्वाच्या किल्ल्यांची ओळख करून घेणार आहोत, असे किल्ले जे स्वराज्याचे मानबिंदू ठरले. आणि सुरुवात कुठून करणार? अर्थातच स्वराज्याच्या राजधानीपासून, रायगड. रायगड म्हणजे फक्त एक किल्ला नव्हता, तर ते स्वराज्याचं हृदय होतं, प्रशासकीय केंद्र होतं, सार्वभौमत्वाचं प्रतीक होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक ह्याच गडावर झाला. त्यामुळे याचं महत्त्व तर खरंच अनमोल आहे. बरं, जमिनीवरून आता थेट समुद्राकडे वळूया. सिंधुदुर्ग. काय अफाट किल्ला आहे हा! कुर्टे नावाच्या बेटावर बांधलेला हा जलदुर्ग महाराजांच्या नौदल सामर्थ्याची आणि त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतो. विचार करा, त्या काळी समुद्रात किल्ला बांधणं कशासाठी? तर परकीय आरमाराला जरब बसवण्यासाठी. कमाल आहे ना? आता बघा, दौलताबाद याचं मूळ नाव होतं देवगिरी. हा किल्ला आपल्याला एक वेगळीच गोष्ट सांगतो. तो सांगतो की महाराष्ट्रातली गडकिल्ल्यांची परंपरा ही मराठा साम्राज्याच्याही खूप आधीपासूनची आहे. आणि याची रचना, अरे देवा, इतकी अभेद्य रचना आहे, ज्यात अनेक खंदक आहेत, चक्रव्यूहासारखे प्रवेशद्वार आहेत, की आजही मोठमोठे स्थापत्यशास्त्रज्ञ थक्क होतात. आता आपण फक्त 3च किल्ले पाहिले, पण हा वारसा खरंच खूप मोठा आहे. ही यादी बघा जरा. शिवनेरी, प्रतापगड, तोरणा, सिंहगड, राजगड, पन्हाळगड, विशाळगड, किती नावं! आणि प्रत्येक नावामागे एक शौर्याची गाथा आहे, एक बलिदानाचा इतिहास आहे. हे सगळे किल्ले मिळून जणू स्वराज्याचं एक संरक्षक कवच बनले होते. पण एक मिनिट थांबा, एक प्रश्न मनात येतो. ह्या किल्ल्यांना नेमकं एवढं महत्त्वाचं काय बनवतं? फक्त त्यांच्या दगडी भिंती? तर नाही. ह्यांचं महत्त्व केवळ त्यांच्या भव्यतेत किंवा त्यांच्या अभेद्य रचनेत नाहीये. मग या दगडी भिंतींच्या पलीकडे असं नक्की काय आहे जे या किल्ल्यांना आजही इतकं महत्त्वाचं बनवतं? दगडांमधला वारसा, महत्त्वाचे 4 आधारस्तंभ. चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि या किल्ल्यांच्या महत्त्वाचे 4 मुख्य आधारस्तंभ कोणते आहेत ते समजून घेऊया. याचमुळे तर यांचा वारसा आजही टिकून आहे. तर बघा, या किल्ल्यांच्या 4 प्रमुख भूमिका आहेत. सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्त्वाची भूमिका होती संरक्षण आणि युद्धनीतीची. हे किल्ले म्हणजे स्वराज्याची ढाल होते. मग दुसरा मुद्दा येतो वैभवाचा. हे किल्ले फक्त संरक्षणासाठी नव्हते, तर ते राज्याच्या सार्वभौमत्वाचं आणि सामर्थ्याचं प्रतीक होते. तिसरं, आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे, की हे किल्ले इतिहासाचे साक्षीदार आहेत. या भिंतींनी अक्षरशः इतिहास घडताना पाहिला आहे. आणि चौथा मुद्दा म्हणजे आजचं महत्त्व, पर्यटन आणि साहस. आज आपण सगळेजण याच किल्ल्यांवर जातो, ट्रेकिंग करतो, इतिहास अनुभवतो. म्हणजे हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचतो. इतिहासाचे प्रतिध्वनी, एक चिरंतन वारसा. म्हणजे बघा, हे किल्ले म्हणजे फक्त दगडमातीच्या वास्तू नाहीत, अजिबात नाहीत. ते प्रतीक आहेत शौर्याचं, स्वाभिमानाचं, दूरदृष्टीचं आणि स्वातंत्र्याच्या त्या दुर्दम्य इच्छेचं. त्यांचा इतिहास हा फक्त भूतकाळात घडलेली गोष्ट नाहीये, तर तो आपल्या वर्तमानासाठी आणि भविष्यासाठी एक खूप मोठा प्रेरणास्रोत आहे. तर मग जाता जाता एक विचार करूयात. आजही हे किल्ले मूक प्रहरी म्हणून उभे आहेत. मग हे दगड आपल्याला कोणती कहाणी सांगतात? जेव्हा आपण या किल्ल्यांकडे बघतो तेव्हा ते आपल्याला काय सांगतात? मला वाटतं हे मूक प्रहरी आपल्याला फक्त इतिहासाच्या कथा नाही सांगत, तर ते आपल्याला धैर्य आणि स्वावलंबनाचा तो वारसा जपण्याची आठवण करून देतात. आणि हा वारसा आजही तितकाच महत्त्वाचा आहे.